हॅलो, माझं नाव सेजल सुरेश हिवसे. मी प्रॉपर नागपूरची आहे. मी आता सध्या BBA ॲट वर्कप्लेस डिग्री करत आहे. मी जुलै 2023 या बॅचची विद्यार्थिनी आहे. मल्टिव्हर्सिटी प्रायव्हेट लिमिटेड बावधन पुणे इथे. सध्या माझा लास्ट सेम सुरू आहे. यामध्ये मी ॲज अ WBL इंटर्न म्हणून काम करत आहे. 12वी नंतर आमच्या इथे कम्प्युटर क्लासेस आहे, वेदांत कम्प्युटर इन्स्टिट्यूट म्हणून. तिथे मी MSCITचा क्लास लावला होता. तिथे मला त्या सरांनी सांगितलं आहे की 12वी नंतर एक अपॉर्च्युनिटी आहे, जे तुम्हाला डिग्री करता करता काम पण तुम्हाला करता येईल आणि त्यानुसार तुम्हाला एक्सपिरियन्स पण मिळेल. तर त्यानंतर मी डिसाईड केलं, दुसरी डिग्री न करता मला ही काम करता करता आणि शिकता शिकता काम करण्याची पण अपॉर्च्युनिटी पाहिजे होती. म्हणून मी या डिग्रीला ॲडमिशन घेतलं. यासाठी मी माझं वय हे 18 वर्ष कंप्लीट नव्हतं, म्हणून मी 1 वर्ष ड्रॉप घेतला. मला माझी मम्मी किंवा सगळेजण विचारत होते, "तू ड्रॉप का घेतला आहे? तू कंटिन्यू दुसरी डिग्री कर." तर मी त्यांना समजवलं की मला नुसती डिग्री नाही करायची आहे, तर मला एक्सपिरियन्स पण पाहिजे आहे. म्हणून मी त्यांना समजवलं. त्यामुळं मग ते हो बोलले आणि त्या 1 वर्षामध्ये मी घरी न बसता वेगवेगळे कोर्सेस केले कम्प्युटरचे त्याच इन्स्टिट्यूटमध्ये. जसे की इंग्लिश कम्युनिकेशन स्किल, टॅली, टायपिंग हे कोर्स पण मी तिथे 1 वर्षामध्ये केले. त्यानंतर मी 18 वर्ष कंप्लीट केल्यानंतर या प्रोग्रामला ॲप्लिकेशन केलं. मी ॲडमिशन प्रोसेस कंप्लीट केल्यानंतर मला भरपूर कंपनीज चॉईस करायला आल्या होत्या. त्यामध्ये नागपूरच्या पण कंपनीज होत्या आणि पुण्याच्या पण होत्या. पण मला असं वाटत होतं की नागपूरमध्ये न राहता मी कुठेतरी बाहेर जाऊन म्हणजे मला माझं सेल्फ कॉन्फिडन्स पण वाढवायचं होतं. तर म्हणून मी नागपूरमध्ये न राहता पुण्यामध्ये आली. तिथे मला मल्टिव्हर्सिटी प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी पण आलेली होती. तिथे मी इंटरव्ह्यू दिला. त्या इंटरव्ह्यू दिल्यानंतर माझा फर्स्ट राऊंड आणि सेकंड राऊंडमध्ये मी सिलेक्ट झाली. त्यानंतर मी माझ्या दादासोबत इथे आली. कंपनीला व्हिजिट दिल्या आणि व्हिजिट दिल्यानंतर आम्हाला सगळं इन्व्हायरमेंट आवडलं. त्यामुळं मग मी इथे जॉईन झाले. 12वी नंतर म्हणजे माझ्याकडे काही असं एक्सपिरियन्स नव्हता कोणत्याच कामाचा. पण इथे जॉईन झाल्यानंतर माझ्याकडे वेगवेगळ्या स्किल डेव्हलप झाल्या. जसं की प्रेझेंटेशन स्किल असेल. आमच्याकडे मीटिंग्स असतात, त्यामध्ये मीटिंग्समध्ये मी प्रेझेंटेशन देत असते. वेगवेगळे डेटा कलेक्शन असेल किंवा डेटा क्रिएशन, प्रत्येक डेटावर डॅशबोर्ड क्रिएशन वगैरे या सगळ्या स्किल मी ॲब्झर्व केलेल्या आहे. जर मी रेग्युलर डिग्री केली असती तर माझ्याकडे जी कम्युनिकेशन स्किल आहे क्लायंटसोबत ती नसती. त्याचबरोबर कारण आमचं जे कम्युनिकेशन आहे ते ALCसोबत किंवा वेगवेगळ्या क्लायंटसोबत वेगवेगळ्या प्रोजेक्टवर जेव्हा आम्ही काम करत असतो तेव्हा भरपूर क्लायंटसोबत आमचं बोलणं होत असतं. त्यामुळं माझं कम्युनिकेशन हे डेव्हलप झालेलं आहे. त्याचबरोबर माझे प्रेझेंटेशन स्किल, कारण जर मी रेग्युलर डिग्री केली असती तर आम्हाला कुठे प्रेझेंटेशन देण्याचं कामच नसतं. तर त्यामुळे इथे असल्यामुळं मला प्रेझेंटेशन स्किल माझ्या वाढलेल्या आहेत. त्याचबरोबर माझ्याकडे वेगवेगळे प्रोजेक्ट असतात, त्यामध्ये मी डॅशबोर्ड क्रिएशन हे शिकलेली आहे लुकस टुडेमध्ये. ते मी स्वतः शिकून ते इम्प्लिमेंट केलं आहे, ते क्लायंटपर्यंत पोहोचवलं आहे. तर त्यामुळं ते सुद्धा कॉन्फिडन्स आम्हाला मिळाला आहे. त्या स्किल मी ॲक्वायर केलेल्या. आमच्या कामामध्ये आम्ही AI पण यूज करत असतो. त्यामध्ये ChatGPT असेल, कॅनवा असेल आणि मी कॅम्टेशियामध्ये व्हिडिओ एडिटिंगचं पण काम केलेलं आहे. आणि कॅनवामध्ये आम्हाला वेगवेगळ्या पोस्ट ह्या ग्रुपवर शेअर करायच्या असतात. तर त्यामध्ये मी कॅनवामध्ये जाऊन पोस्ट क्रिएशन करत असते. त्याचबरोबर ChatGPTमध्ये मी वेगवेगळ्या प्रकारचे माझे जे काही डाऊट्स असेल ते मी विचारत असते. BBA ॲट वर्कप्लेस ही डिग्री केल्यामुळे माझ्यात आणि माझ्या फ्रेंड्समध्ये भरपूर फरक असणार आहेत. कारण मी हे काम करता करता डिग्री कंप्लीट केलेली आहे आणि त्यांनी फक्त कॉलेजमध्ये जाऊन डिग्री कंप्लीट केलेली आहे. तर त्यांना त्यांची डिग्री कंप्लीट झाल्यानंतर त्यांना जॉब शोधण्यासाठी खूप अडचण जाणार आहे. माझ्याकडे 3 वर्षाचा एक्सपिरियन्स कामाचा प्लस डिग्री असल्यामुळे मला कुठेही खूप म्हणजे जॉब शोधण्यात जास्त वेळ लागणार नाही. 12वी झाल्यावर प्रत्येकजण हे डिग्री करण्यासाठी उत्सुक असतात की ते कॉलेजमध्ये जाणार आहे आणि कॉलेजची लाईफ जगणार आहे. पण माझं सांगणं असं आहे की कॉलेजची लाईफ तर तुम्ही जगा, पण जर तुम्ही BBA ॲट वर्कप्लेस केलं तर तुम्हाला 3 वर्षानंतर एक्सपिरियन्स मिळणार आहे. त्याचबरोबर तुमच्या स्किल्स वाढणार आहे. तर तुम्ही जर साधी म्हणजे रेग्युलर डिग्री केली तर त्यामध्ये 3 वर्षानंतर तुम्ही कॉलेज एन्जॉय करणार आणि नंतर तुम्ही जॉबच्या शोधात असणार. पण तुमच्याकडे ते स्किल्स नसल्यामुळे तुम्हाला ते जॉब मिळणार नाहीत लवकर.
पण तुम्ही जर BBA ॲट वर्कप्लेस ही डिग्री केली तर तुमच्याकडे डिग्री असेल, एक्सपिरियन्स असेल 3 वर्षाचा, त्यामुळे तुम्हाला फ्युचरमध्ये जॉब मिळण्यासाठी खूप मदत होणार आहे. मल्टिव्हर्सिटी इथे जॉईन केल्यानंतर स्टार्टिंगला आम्हाला काही ट्रेनिंग देण्यात आले. त्यामध्ये आम्हाला वर्कप्लेस बिहेवियर काय असतं, कारण आम्ही जस्ट 12वी केली होती, तर आम्हाला वर्कप्लेस मध्ये कशा पद्धतीने वावरायचं हे माहिती नव्हतं. तर आधी आम्हाला वर्कप्लेसमध्ये कसं वावरायचं या रिगार्डिंग ट्रेनिंग देण्यात आली. त्याचबरोबर जे आम्ही काम करणार आहोत त्या रिगार्डिंग वेगवेगळ्या ट्रेनिंग आमच्या घेण्यात आल्या, कारण आम्हाला ॲक्च्युअल काम करायचं होतं. मल्टिव्हर्सिटी इथलं एन्व्हायरमेंट हे फ्रेंडली आहे. त्यामुळं 12वी नंतर इथं आल्यानंतर मला असं कधीच असं वाटलं नाही की सरांना किंवा सिनियर्सला कसं विचारावं, कारण ते नेहमी आम्हाला सपोर्ट करत असतात. ते फक्त आम्हाला काम नाही तर आम्हाला नवीन नवीन शिकण्यासाठी पण प्रोत्साहित करत असतात की तुम्ही वेगवेगळे टूल्स शिका, वेगवेगळे काम करा, म्हणजे तुम्हाला त्या नॉट ओन्ली वर्क पण तुम्हाला वेगवेगळे लर्निंग पण झाले पाहिजे. आम्हाला वेगवेगळे सर्टिफिकेशन करण्यासाठी ते प्रोत्साहित करत असतात. BBA ॲट वर्कप्लेस डिग्रीमुळे लर्निंग टू अर्निंग हा प्रवास माझा झालेला आहे. यामुळे मी इंडिपेंडेंट बनलेली आहे. या डिग्रीमुळे मी स्वतःचं, कारण मला स्टायफंड पण मिळत असते, त्यामुळे मी माझ्या फॅमिलीला पण सपोर्ट करत असते. त्यांच्यावर माझ्या शिक्षणाचं काहीही बर्डन नाही आहे. BBA ॲट वर्कप्लेस या डिग्रीमुळे मी माझं भविष्य घडवत आहे. सो थँक्यू MKCL, IGNOU अँड मल्टिव्हर्सिटी प्रायव्हेट लिमिटेड फॉर गिविंग मी दिस अपॉर्च्युनिटी. थँक्यू.